नमस्कार मंडळी, ताक्षूची मराठी रसोईमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे तिळाचे लाडू, मकर संक्रांती स्पेशल। एकदम क्रिस्पी आणि खुसखुशीत लाडू बनणार आहे आपले आणि एकदम लवकरात लवकर एकदम सोपी पद्धत तुम्हाला तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। तर चला लवकरात लवकर आपण लाडू बनवायला स्टार्ट करूया। सगळ्यात आधी एक कढई घेतली, नॉनस्टिकची कढई घेतली आहे मी इथे मी तीळ घेतले आहे, 1 कप तीळ घेतले आहे। तर गॅस आपल्याला बारीक ठेवायचा एकदम आणि याला व्यवस्थित भाजून घ्यायचे। तीळ हे बघा कलर चेंज झाला आहे तिळाचा, पॉलिशवाले तीळ नाही आहे, विदाऊट पॉलिशवाले तीळ आहे। त्याला वेगळं काढून घेतलं आहे आणि शेंगदाणे होते माझ्याकडे, शेंगदाणे आधीच मी साल वगैरे काढून ठेवले होते, त्याला पण मी आणखी 2 मिनिटे भाजून घेते, आधी भाजलेलं होतंच। आणि आता घेऊया तूप। तर 1 चम्मच मी तूप टाकलं याच्यामध्ये। तूप जसं विरघळलं ना तर मी गूळ टाकलं आहे। तर गूळ किती घ्यायचं आहे मेजरमेंट आपल्याला, जितके आपण तीळ घेतले आहे त्याच मेजरमेंटने आपल्याला गूळ घ्यायचं आहे। तर गूळ आपल्याला ना बारीक कापून घ्यायचा आहे, कारण की तो लवकर वितळतो। आणि एकदम 2 चम्मच जसं पोहे खायचं चम्मच असतं ना, त्या चम्मचने 2 चमचे मी याच्यामध्ये पाणी टाकले। पाणी टाकल्याने काय होतं ना, आपले लाडू कसे चिवट होत नाही, एकदम कुरकुरीत होतात। तर गूळ बघा आपलं वितळलेलं आहे। गॅस आपल्याला स्लोच ठेवायचा आहे। पाणीमध्ये टाकून मी चेक करते गूळ आपल्याला कसा गूळ बनवायचा आहे तो मी तुम्हाला सांगते। हे बघा जेलीसारखा झाला आहे, असं जेलीसारखा जमा होतो आहे, तुम्ही बघू शकता। आपल्याला आणखी थोडा शिजवायचा आहे। याला मी टाकून देते यामध्ये परत, बघा जेलीसारखाच झाला आहे एकदम। म्हणजे टाकून परत आपण याला थोडंसं शिजवून घेऊया गुळाला। बघा गॅस कसं पण आपल्याला फास्ट नाही करायचं आहे, ओके। त्यानंतर बघा आणखी पाण्यामध्ये मी टाकून 2-3 थेंब टाकून आणखी चेक करणार आहे गुळाला। तर थोडासा ना कुरकुरीतपणा यायला पाहिजे गुळात। तर बघा आता थोडा कुरकुरीतपणा आला आहे, जेलीसारखा पण आहे पण कुरकुरीतपणा थोडासा आला आहे। त्यानंतर टाकते मी सोडा, जो भज्यात आपण सोडा टाकतो ना, तो चिमूटभर सोडा टाकला आहे। त्यानंतर आपण याला मिक्स करून घेऊया। सोडा टाकल्याने पण भजी बोलते लाडू एकदम खुसखुशीत होतात। तर बघा एकदम हलकं झालं आहे आपलं गूळ, सोडा टाकल्याबरोबर कलर एकदम चेंज झाला आहे। त्यानंतर टाकूया भाजलेले तीळ यामध्ये। गॅस स्लोच ठेवायचं आहे। ही वाला प्रोसेस आपल्याला थोडा फास्टमध्ये करायचं आहे। जसं मी याच्यामध्ये तीळ टाकले, शेंगदाणे ना मी थोडेसे मिक्सीमध्ये हे घेऊन घेतले, वाटून घेतले होते, दरदरे म्हणजे थोडंसं असे दाणेदार ठेवले आहे। पावडर पण झाला आहे आणि थोडे दाणे पण आहे। तर याला मिक्स करून घेते आणि वेलची पूड पण टाकू शकता, मी शेंगदाण्यांमध्येच बारीक करून घेतली होती। बघा मिक्स करून घेतलं आहे आपण। आता थोडंसं पाणी घेऊया, तूप लावून पाण्याचा हात घेऊया आणि लाडू बनवायला स्टार्ट करूया। ठीक आहे, तर थोडे चटके बसणार आहे हाताला, इतके चटके नाही बसणार आहे कारण की थंडीचे दिवस आहे म्हणून नाही। तर हे बघा थोडंसं मिश्रण घेतलं आहे हातावर आणि गोल गोल बनवून तुम्हाला दाखवते। बघा लाडू आपला बनला आहे। असे आपल्याला एकदम फास्टमध्ये पटापट सगळे लाडू बनवून घ्यायचे। सगळे लाडू आपण बनवून घेतले आणि मी तुम्हाला प्लेटमध्ये पण दाखवते। लाडू एकदम छान चकाकी बघा किती छान आली आहे। लाडूला आपण जे तूप टाकतो ना त्यामुळे चकाकी खूप छान येते। तर बघा लाडू एकदम छान झाले आहे। मी कमी याच्यामध्ये तुम्हाला दाखवलं आहे। तुम्ही जास्त मेजरमेंटमध्ये पण बनवताय ना, तर जसे तुम्ही अर्धा किलो तीळ घेतले तर तीळ आधी मापून घ्या वाटीनी, कपानी, आणि त्याच पद्धतीने तेवढंच आपल्याला गूळ घ्यायचं आहे। तर आपली परफेक्ट लाडूची रेसिपी आपली बनणार। आणि कुरकुरीत व्हायसाठी आपल्याला थोडा भज्याचा सोडा टाकायचा आहे आणि याचा पाक आपल्याला व्यवस्थित शिजवायचा आहे गुळाचा। हीच आपली टिप्स आहे, यानेच आपली लाडू एकदम छान बनणार आहे। तर संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। तर चला आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, बाय।